नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांची जो सेवा करतो तो सेवेकरी म्हटला जातो. मग सेवा कशी करायची, काय करायची, कशावर करायची हे सर्व आपल्याला स्वामींच्या केंद्रात सांगितले जाते. मग आपली जी काही समस्या असेल त्या समस्येनुसार जर आपण पूर्ण विश्वास ठेवून स्वामींची सेवा केली, गुरु माऊलींच्या आशीर्वादाने जी काही आपल्याला सेवा मिळते किंवा माऊली आपल्याला सेवा देतात त्यानुसार पूर्ण विश्वास ठेवून जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला फळ हे मिळतेच. असंच एक अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामींची सेवा केल्याने आपली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होतातच. आजच्या काळामध्ये स्वतःचं घर कोणाला नाही पाहिजे, सगळ्यांना स्वतःचं घर पाहिजे. पण ते स्वतःचं घर होण्यासाठी जागासुद्धा आवश्यक असते. मग असंच एक कुटुंब 2 वर्षापासून जागेच्या शोधात होतं आणि त्यांना स्वतःचं घर हे बांधायचं होतं. पण जे काही अडचणी येत होत्या त्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं. 2 वर्षापासून ते जागेच्या शोधात होते. मग ते दिंडोरीला गेले, तिथं सेवा केली आणि आमचं स्वतःचं घर व्हावं तसेच चांगली जागासुद्धा मिळावी असा त्यांनी गुरु माऊलींसमोर प्रश्न मांडला. स्वतःची जागा घेऊन त्यावर घर बांधणे यासाठी जी त्यांना सेवा मिळाली होती त्या दोघं पती पत्नींनी नित्यनेमाने ती सेवा चालू ठेवली आणि अवघ्या 4 महिन्याच्या आतच त्यांना त्यांची स्वप्नातली जागा मिळाली. तेव्हा त्यांनी बोरवेल केली, तर अवघ्या 40 फुटाच्या अंतरावरच त्यांना स्वच्छ चवदार गोडे पाणी त्या बोरवेलला लागले. मग हे सर्व कशामुळे झाले तर परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आणि स्वामींची नित्यनेमाने सेवा केल्याने. पण त्यांची जी काही आर्थिक बाजू होती ती थोडीशी कमकुवत होती, पण त्यांनी सेवेच्या बळावर स्वामींची सेवा केल्याने नित्यनेमाने स्वामींचा जप करत राहिले, जी सेवा दिली होती ती करत राहिले. तर 1800 स्क्वेअर फूटचं जे काही RCC बांधकाम असतं ते करून त्यांनी स्वतःचं घर हे उभं केलं. हे कोणामुळे शक्य झालं तर स्वामींच्या कृपेमुळे. आणि हे सर्व स्वामीच करू शकतात जर तुम्ही सेवा केली तर. नित्यनियमाने जी आपली सेवा असते आपल्याला आपल्या समस्येनुसार दिलेली, ती जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून केली तर नक्कीच कोणतंही आपलं स्वप्न असो ते नक्कीच साकार होतं. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.